नमस्कार. मी एक सामान्य महिला म्हणून मी तुमच्याशी बोलू इच्छिते. सॉरी बट मी माझी आयडेंटिटी रिव्हील करू शकत नाही. मला फक्त एवढंच बोलायचं आहे की राजकारणाबद्दल ज्या आत्ता एवढ्या गोष्टी सगळ्या घडत आहेत किंवा व्हिडिओज वगैरे येत आहेत, व्हिडिओज व्हायरल होत आहेत. काही पत्रकार बोलत आहेत, वेगवेगळ्या नेत्यांवरती टीका करत आहेत. तर हे सर्व कशासाठी? म्हणजे एका पत्रकारांचं मी बोलणं ऐकलं की जयाभाऊंविषयी खूप काही बोलत होते. तुम्ही बोलत होतात खरं, पण त्यात किती सत्य आहे हे तुम्हाला माहीत होतं का? म्हणजे ते बोलले की जयाभाऊंनी पाणी आणलं, मग त्यांचं नाव का त्याला लागलं किंवा त्यांनी पाणी आणलं कशावरून? मला एवढंच बोलायचं आहे, जर तुम्ही म्हणताय की पवारसाहेबांनी त्या पाणी आणण्यासाठी मंजुरी घेतली होती, तर मग एवढे दिवस इथं पाणी का आलं नाही? मानखटावच्या भागात एवढे दिवस पाणी का पोचलं नाही? जर मंजुरी अगोदरच घेतली होती तर मग आत्तापर्यंत का आलं नाही पाणी? आणि पाण्याबद्दलचाच विषय जर तुम्ही म्हणालात तर आता काल परवा दिवशी पण एक जण म्हणले की जयाभाऊंनी पाणी आणलं, मग त्याचं काही लेटर आहे का जयाभाऊंच्या नावाचं? म्हणजे तुम्हाला पाणी भेटलं आहे, तुम्ही दुष्काळी भागातनं आता पाण्याच्या भागात आला, म्हणजे तुमचं नाव झालं पाणी आलं म्हणून, आणि तरी तुम्ही असं विचारताय की जयाभाऊंच्या नावाचं काही लेटर आहे का? म्हणजे हे कितपत योग्य आहे? तुम्ही जे पाणी पिताय ते त्यांनीच आणलेलं आहे. बरं, त्यांनी मंजुरी जरी नाही घेतली, तुम्ही म्हणताय त्यांनी नाही केलं ते काम, पण इथपर्यंत आपल्यापर्यंत जे पाणी आलं ते त्यांच्यामुळंच आलं ना. त्यांनी प्रयत्न केले म्हणूनच पोचलं. जर हे पाणी अगोदरच आलं असतं तर मग आपण म्हणलं असतं की नाही, त्यांनी नाही आणलं किंवा त्यांनी कसं त्यांचं नाव दिलं म्हणलं असतं. पण हे पूर्ण उलट आहे. तुम्ही जयाभाऊंनी किती कामं केलेत आणि किती नाही हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा. तुम्ही ज्या रस्त्यांवरती चालता, तुमच्या गावामध्ये जे मंदिरं बांधलेली आहेत, त्यांनी धर्माचं कार्यसुद्धा केलं आहे. आमच्या गावामध्ये पण धर्माचं कार्य केलं आहे, रस्ते बांधलेत. प्रत्येक गावामध्ये त्यांनी काही ना काही केलेलं आहे आणि प्रत्येक गाव हा जयाभाऊंना मानतो, आणि जयाभाऊंना मानतो म्हणूनच प्रत्येक गावातील माणसंही त्यांच्या पाठीमागं उभी आहेत. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जर त्यांच्याविषयी टीका करताय तर किमान तुम्ही त्यांचा पूर्ण अभ्यास करा. मला मान्य आहे, तुम्ही तुमच्या नेत्याविषयी चांगलं बोलण्यासाठी किंवा त्यांचा प्रचार करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या नेत्यावरती टीका करताय, पण ती पण एक व्यक्तीच आहे. त्यांनी पण भरपूर कामं केलेली आहेत. तुम्ही बोलताय त्यांनी काही कामं केलेली नाही आहेत. तुम्ही सांगा ना कोणती कामं केलेली नाही आहेत ते. तुमच्या गावात पाणी आलं नाही आहे, तुमच्या गावात पाईपलाईन आलेली नाही आहे. आत्ता पाईपलाईनिंगचं सगळीकडं काम चालू आहे. सगळ्यांच्या घरोघरी पाणी पोचतं आहे. आणि तुम्ही ज्या रस्त्यांवरनं चालताय ते रस्तेसुद्धा काही गावातनी त्यांनीच बांधलेले आहेत. तुमच्या गावातली मंदिरं त्यांनी बांधलेली आहेत. मग तुम्ही का त्यांच्यावरती टीका करताय? तुम्हाला नाही मान्य होते त्यांनी केलं आहे तर मग तुम्ही शांत राहा ना. जे तुम्हालाच योग्य वाटेल ते तुम्ही करा. पण जी माणसं जयाभाऊंच्या बाजूने आहेत त्या माणसांना तुम्ही बोललेल्याचा राग भरपूर येणार. का येणार? कारण त्या माणसाने जयाभाऊंना देव माणूस मानलेला आहे आणि त्या देव माणसाने आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. त्यामुळं प्लीज तुम्ही टीका करताना थोडं सांभाळून करा. सांभाळून करण्यापेक्षा मी तर म्हणते तुमच्याच नेत्याविषयी बाहेरची लोकंही टीका करतील. म्हणूनच आपण जर शांत राहिलो तर बाहेरची लोकं आपल्या नेत्याला बोलणार नाहीत आणि आपणही दुसऱ्या नेत्यांना बोलू नका. जे काय व्हायचं राजकारण आहे, लोकांना जे वाटेल ते लोक त्यांचा निर्णय देतील. ज्या लोकांना वाटेल मतदान करायचं आहे, कोणाला करायचं आहे, काय करायचं आहे, हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. त्यामुळं आपण त्यांना काहीही सांगू शकत नाही. आपला प्रचार आपण करतच राहतो. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की पत्रकार असाल तरी तुम्हाला कोणताही अधिकार नाही आहे की कोणत्या नेत्याविषयी किंवा कोणत्या व्यक्तीविषयी तुम्ही एवढं बोलाल. तुमचं काम आहे फक्त न्यूजला कव्हर करणं. मग तुम्ही प्लीज दुसऱ्या व्यक्तींविषयी एवढं खालच्या पातळीला जाऊन बोलू नका. तुम्ही बोलताय ते बोलताय, त्यावरून तुमची पण लायकी कळते आहे आणि बाकीच्या माणसांना पण कळतं आहे की हा माणूस काय बोलतो आहे.
आज जर जयाभाऊंना वाटलं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटलं ना, तर ते तुमच्यापर्यंत कधीही पोचतील आणि कधीही तुमचा विषय संपवतील. पण ती माणसं तशी नाही. त्यांना माहिती आहे त्यांनी काय काम केलं आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे आपला माणूस कसा आहे. त्यामुळं ते शांत बसलेत. म्हणून प्लीज मी तुम्हाला सांगते, पत्रकार आहात, पत्रकार राहा. तुम्ही न्यूज चॅनलमध्ये काम करा, न्यूज कवर करा, हे तुमचं काम आहे. त्यांच्याविषयी न्यूज कवर करा, कोणतीही करा. तुमच्या नेत्याविषयी न्यूज कवर केलीत ना तरीही चालेल. फक्त एवढंच की त्यांच्याविषयी वाईट काही बोलू नका. थँक्यू.